8वी स्कॉलरशिप या मालिकेमध्ये कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत दररोज आपल्याला एक लाईव्ह मध्ये पेपरचं सोल्युशन दिलं जातं। हा पेपर तुम्हाला सकाळी 8 वाजता ऑनलाईन स्वरूपामध्ये दिला जातो। सोडवण्यासाठी संध्याकाळपर्यंत वेळ दिला जातो। तर आमच्या अकॅडमीतील मुलांना संध्याकाळी 6:15 वाजता दिला जातो। 6:15 ते 8 सोडवण्यासाठी वेळ दिला जातो। 8 वाजता संपूर्ण पेपरचं सोल्युशन घेतलं जातं। या मालिकेमध्ये आज पेपर नंबर 114 इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर आहे। चला पेपर घ्या। रीड द फॉलोइंग पॅराग्राफ सर देखो सर वन बाय वन सर बस answer the question। early rising is good for our health, it helps us to work hard। the morning air is cool and fresh, it is very useful for our lungs, it gives strength to our body। early rising is very good habit, it is very calm at that time, there is no noise, a student can read well, he can learn his lesson। तो पहाटे उठण्याचे फायदे दिलेले आहेत। पहाटे जेव्हा तुम्ही उठता तेव्हा पहाटेच्या वेळीची हवा थंड असते, ऑक्सिजन भरपूर असतो आणि एक कूल असते, फ्रेश असते, त्यामुळे तुमच्या लंगला युजफुल आहे, स्ट्रेंथ मिळते आणि चांगली हॅबिट आहे, गुड हॅबिट आहे। ओके, स्टुडंटला ते खूप महत्वाचं आहे। बरोबर आहे, एक्सरसाइज बरोबर आहे, वर्क हार्ड, गेट अप अर्ली, यातले काय बोलले? व्हॉट इज गुड फॉर आवर हेल्थ, हेल्थ साठी काय सगळं गुड आहे। मी तर हेल्थ साठी कुठलं योग्य आहे? वेकअप अर्ली आणि एक्सरसाइज। वर्क हार्ड हेल्थ साठी आहे का? सॉरी, वेकअप अर्ली आणि गेट अप अर्ली याच्यामधला फरक काय? एकच अर्थ होणार। वेकअप अर्ली पहाटे उठणे, गेट अप अर्ली म्हणजे लवकर उठणे, हे दोन्ही आपल्या हेल्थ साठी चांगले आहे। एक्सरसाइजचं याच्यामध्ये कुठे दिलेलं नाही, आपल्याला या परिच्छेदाशी रिलेटेड पाहिलं पाहिजे, त्यामुळं पर्याय 1 आणि 4। व्हॉट इज गुड हॅबिट, हॅबिट कुठल्या आहे गुड? अर्ली रायटिंग इज व्हेरी गुड हॅबिट। इथं काय? अर्ली रायटिंगला वर्किंग हार्ड, स्टडी प्रॉपरली, अर्ली रायझिंग, एक्सरसाइज, उत्तर अर्ली रायटिंग। When does the student study perfectly? कधी स्टुडंट परफेक्टली स्टडी करू शकेल? इन इव्हिनिंग, आफ्टरनून, नाईट, अर्ली मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग। व्हॉट हेल्प अस टू वर्क हार्ड, वर्क हार्ड करण्यासाठी आपल्याला मदत काय करतं? अर्ली रायझिंग, गुड हेल्थ, स्टडी, मॉर्निंग एअर काय करतं? गुड हेल्थ इथं दिलेलं आहे कसं? पहिल्यात नाही लिहिले, अर्ली रायझिंग इज अ गुड हेल्थ फॉर आवर हेल्थ, अर्ली रायझिंग इज गुड फॉर आवर हेल्थ, गुड हेल्थ, हेल्थ टू वर्क हार्ड। A student can learn his lesson quickly। कधी lesson quickly करेल? In the morning, because it is good for health, morning air is cool and fresh, it is very calm, in the morning student can read very well. पहाटेच्या वेळेची कसं काय असतं
तर पहाटेच्या वेळेस रीड व्हेरी वेल, कारण तिथं कुठलाही नॉईस नसतो, आवाज नसतो पहाटेचा. संध्याकाळच्या वेळेस गाड्यांचे आवाज वगैरे येतात, हॉर्नचे आवाज येतात, पोल्युशन असतं, त्यामुळं सगळं संध्याकाळच्या वेळेला थकलेलं असतं, कंटाळलेलं असतं. तसं पहाटेचं सर्व फ्रेश असतं, हवा फ्रेश असते, वातावरण फ्रेश असतं, कुठला नॉईस नसतो, आवाज नसतो. स्टुडंट कॅन लर्न हिज लेसन क्विकली इन द मॉर्निंग because student can read very well. Select the correct pair of the word and its meaning. Choose two options. Valuable, valuable with less value. Invaluable with having value. Precious with valuable. And free with no value. याच्यामध्ये दोन कोणते कोणते आहेत? 3 आणि 4. प्रेशियस म्हणजे व्हॅल्युएबल आणि फ्री म्हणजे नो व्हॅल्यू. काय फ्री तुम्हाला मिळाली एखादी वस्तू म्हणजे काय? कुठली किंमत न घेता म्हणजे फ्री व्हॅल्यू. चला 7वा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अपोजिट वर्ड ऑफ गिवन वर्ड. फॅटच्या अपोजिट विचारा. फॅटच्या अपोजिट हे फॅटला बिग, लार्ज, जायंट, राक्षस. Find out the similar meaning word of given word. Similar म्हणजे synonyms. Peace म्हणजे car. Peace म्हणजे शांतता या अर्थानेच आहे ना. Select the correct homopole of given word. या अर्थाचा homopole म्हणजे उच्चाराचा. म्हणजे सारखे उच्चार असणार. सन, तिसरा पर्याय सन. व्हॉट इज द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड? सचिन मेड हिज नेम इन क्रिकेट. त्याने त्याचं नाव बनवलं म्हणजे काय आहे ती त्याची रेप्युटेशन. प्रॉस्पेरिटी वेगळं, अथॉरिटी वेगळं, ऍडिशन म्हणजे वाढवणे, रेप्युटेशन म्हणजे त्याने त्याच्यामुळे रेप्युटेशन त्यावेळी क्रिकेटमध्ये दिलेले, त्यामुळे त्याचं नाव झालेलं आहे. हा सचिन म्हटलं की लगेच लक्षात येतं. तसं प्रॉस्पेरिटी म्हणजे वेगळे आले. आयडेंटिफाय द वर्ड विथ सफिक्स. ही कोणता शब्द सफिक्स आले? ॲबिलिटी, अनेबल, इनेबल, डिस्क्रीज. इथं अनेबल, एबल, अनेबल, सफिक्स. ओके, सफिक्स मध्ये पुढे इथे प्रिफिक्स आहे. ओके, मग इथं कोणता येईल? अनेबल. आयडेंटिफाय द वर्ड विथ सफिक्स. ॲबिलिटी इथं कुठला प्रिफिक्स सफिक्स नाही. अनेबल मध्ये पण नाही, अनेबल नाही. डिस्क्रीज इथं कुठे सफिक्स नाही. कोणता सफिक्स आहे? ॲबिलिटी शब्दच आहे, त्याला कुठला सफिक्स नाही. प्रिफिक्स आहे हा. अनएबल, अनेबल. अन काय आहे? प्रिफिक्स आहे. आपल्याला सफिक्स पाहिजे. ओके. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर गिवन ग्रुप ऑफ वर्ड. वन हू ड्राइव्ह एरोप्लेन. एरोप्लेन चालवणाऱ्याला काय म्हणतात? पायलट. Choose the correct meaning of the given phrase. Out of spirit. Choose two options. Out of spirit ला he who happy, glad, sad, distressed. तर out of spirit म्हणजे sad and distressed. Pick put the noun phrase in the following sentence. याच्यामध्ये नाउन कोणता? He hoped to win the first prize. He put the noun phrase in the following sentence. To win the first prize. Noun phrase. He hoped to win the first prize. तर याच्यामध्ये नाव येणार आहे. नाव फ्रेज देणार आहे. To win the first prize. संदर्भ I tried
टू गेट द सम राईट. याच्यामध्ये फ्रेज कोणती आहे? याच्यामध्ये फ्रेज आलेली टू गेट द सम राईट. या फ्रेजेसचा वाक्यात उपयोग करा. आपल्याला प्रश्न येतो बघा. बरेच आपलं जर नवनीत गाणं येतं तर त्याच्यामध्ये ते असतंच. पुढे सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर गिवन वर्ड. अ मॅन हू रिसीव्ह अ गेस्ट. मॅन रिसीव्ह द गेस्ट त्याला काय म्हणतात? होस्ट. पाहुणे आले त्याला, त्याच्याकडे आले त्याला होस्ट म्हणतात. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एक्सेप्ट. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एक्सेप्ट. महत्वाचा त्यातला पार्ट त्याला काय केलं जातं? हायलाइट केलं जातं. डायरेक्शन फॉर प्रिपेरिंग सर्टन डिशेस. डायरेक्शन फॉर प्रिपेरिंग सर्टन डिशेस. वेगवेगळ्या बनवण्याची डायरेक्शन कुठं दिल्या जातात तुम्हाला? रेसिपीमध्ये. सॉल्व द पझल. लीव प्लॅन. आहे की दोन आहेत का? नोंदवा. एकच. लीप येईल मग तिथं येईल. 20वा एक्स. फॉक्स एक्स. 21वा के देसर BIKNTRUCK ट्रक. BIKY. पर्याय क्रमांक 3. इथे काय RIPE WIPY आणि WIPEY WIPY म्हणजे पुसली आणि WT म्हणजे ओली. गेस द मीनिंग ऑफ गिवन वर्ड. इग्नोर. इग्नोर करणं म्हणजे काय? दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष करणे म्हणजे निग्लेक्ट करणे. फेलो. फेलो म्हणजे मेंबर ऑफ लर्न सोसायटी. फेलोशिप वगैरे दिली जाते. पहा हे बरेचसे डॉक्टर फेलो करतात. म्हणजे त्यांचं शिक्षण झालं पुन्हा वेगळी डिग्री घेण्यासाठी फेलो. फेलो म्हणजे त्याच्यामध्ये मेंबर ऑफ लर्न सोसायटी. नोटीस. नोटीस काढलं जातं म्हणजे वॉर्निंग दिली. चला इंग्रजी संपलं. हिंदीमध्ये पाहू. चला 26वा प्रश्न. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असणारा संबंध लक्षात घेऊन तसा संबंध तिसऱ्या पदाचा ज्या पदाशी आहे ते पद ओळखा. AJ BM. HQ ला प्रश्नचिन्ह. नंबर द्या. 1 10 4 13 इथे 8 17. पहिल्यामध्ये 1 अधिक 3 10 अधिक 3 8 अधिक 3 11 17 अधिक 3 20. 11 आणि 20 नंबर तर आहे त्याच्यामध्ये हा. 27वा प्रश्न. C ला T तर E ला प्रश्नचिन्ह. C चा नंबर 3 T चा नंबर 20. डावीकडून C चा नंबर 3 आहे तर T चा उजवीकडून 6 म्हणजे त्याची दुप्पट. इथं E चा डावीकडून 5वा आहे. उजवीकडून 5 ची दुप्पट 10वा कोणता आहे? E. पहा कशा पद्धतीने आले. म्हणजे इथं ABCD दोन्ही बाजूने आपल्याला ती बघितली पाहिजे. पहिल्यांदा जेव्हा पेपरला बसाल तर या ABCD ला पहिले इथं डावीकडून नंबर द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 अशी आणि वरती उजवीकडून 1 2 3 4 5 अशी पण नंबर द्या. ज्याद्वारे तुम्हाला ते शोधणं जास्त सोयीस्कर होतं. लक्षात येतं. पेपरला बसल्या बसल्या ती काळजी घ्यायची. 28वा AC आपला YWT BDG ला प्रश्नचिन्ह. नंबर द्या. 1 3 6 नंबर द्या. 1 3 6 या पद्धतीने आपण ABCD लिहितो. म्हणजे A च्या विरुद्ध मी एका डावीकडून पहिला Y चा उजवीकडून पहिला. बरोबर ना? AC चा डावीकडून तिसरा W चा उजवीकडून तिसरा F चा उजवीकडून 6वा डावीकडून 6वा T चा उजवीकडून 6वा
जसं बीचा डावीकडून दुसरा उजवीकडून दुसरा काय एक्स, बीचा डावीकडून चौथा, बीचा वीचा उजवीकडून चौथा, जीचा डावीकडून सातवा, यसचा उजवीकडून सर सातवा. असं जर बघितलं तर ही पहिल्या गटात ए एक नंबरला आहे आणि दुसऱ्या गटात वाय एक नंबरला आहे. त्यांची बेरीज 26. बरं दोन आणि पहिल्या गटात 2 आणि दुसऱ्या गटात 2, त्यांची बेरीज 26. ते केलं तरी काय, तसं केलं तरी काय हरकत नाही ना. नंबर उजवीकडे डावीकडूनच दिले सगळे. 1 नंबर 25 नंबर, 1 आणि 25 26, 3 आणि 23 26, 6 आणि 20 26. तेच आहे. डावीकडे उजवीकडे पाहिलं किंवा त्यांची बेरीज 26 येते. चला पुढे 29 ते 32 पहिल्या 2 आकृत्यांचा संबंध लक्षात घेऊन पुढील पदाचा समान संबंध असणारे पद पर्यायातील शोधा. काय झालं इथलं याच्यामध्ये क्रॉसमध्ये बदल झालाय. भरलेला गोल होता तो इथे गेला, त्रिकोण इथे गेला, गोल आहे तो इथे गेला. फक्त या क्रॉसमध्ये एवढाच बदल झालेला, बाकीचा बदल झालेला नाही. मग तसाच इथे पण बदल करायचा. या टिंबा आहे तो इथे गेला, हा स्टार इथेच आहे, बाकीचं आहे तसं ठेवा. पर्याय क्रमांक 1 तेच उत्तर आहे का बघा. हा 30वा प्रश्न पहा. तिरक्या किती रेषा आहेत? 5 रेषा. इथे उभ्या आणि आडव्या मिळून पण 5. इथे तिरक्या किती आहेत? 5. उभ्या आडव्या पण मिळून किती पाहिजे? 5 पाहिजे. इथं आडव्या 2 होत्या आणि उभ्या 3 होत्या. ज्या आडव्या 3 होतील आणि उभ्या 2 होतील. तर तसं नाही. मग जर आपण ते असं 55 फिरवल्या त्या रेषा, हा तर 3 रेषा आहेत तशा उभ्या येणार आणि 2 रेषा आडव्या टाकल्या. ही 45 फिरवली तर 3 आडव्या येणार म्हणून बदल. 55 घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवावे लागतील तरी देखील सगळ्या उभ्या होतील. कसे किंवा आडव्या होतील रे? सरळ आपला पहिल्या का तिसऱ्याशी संबंध जोडला. सर 90 अंश फिरवले तर होते. 90 अंशात फिरवले तर पहिल्या अंशात फिरले तर ते आडव्या होणार आहे ती. पहिली तिसरी आकृती आहे ना, त्याचं 90 अंशात. ही 90 अंशात फिरवली म्हणून तुम्ही काय म्हणता? मग इथं ज्या पद्धतीने तिरक्या होत्या त्याच्या वेगळ्या पद्धतीने तिरक्या. मग इथं आडव्या 2 होते तिला आडव्या 3 म्हणतात, उभ्या 3 होते तिथं उभ्या 2 म्हणतात. तर पर्याय क्रमांक 3 इथे सांगितलं. बरोबर आहे का 3? ओके. तर 31वा प्रश्न काय आहे पहिल्या तर दुसऱ्यामध्ये? 180 अंश फिरवली. याचा आरशातलं पाण्यातलं नाही. 180 अंशात फिरवली. ही 180 अंशात फिरवली तर पर्याय क्रमांक 2. चला 32वा प्रश्न काय झालेला आहे? सर दुसरी ही आतली आकृती ना, गोल आणि त्याच्या बाहेरचा चौकोन, गोल त्याच्या बाहेरचा. हा फक्त बाहेर काढणार, बाहेरचा चौकोन आत एवढं. बाहेरच्या याच्यात बदल नाही. या दुसऱ्या तिसऱ्या फ्लॅट मध्ये बदल केला. जोडीला आत होतं ते आत. इथं गोल बाहेर काढायचा, त्रिकोण आत घ्यायचा आणि आतचा त्रिकोण रंगवायचा. तर पर्याय क्रमांक 4. चला 33 ते 37 पहिल्या 33 ते 37 पहिल्या 2 पदावरील संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात अगदी कसा संबंध असणारे पद निवडा. 25 ला 343, 36 ला प्रश्नचिन्ह. 2 पर्याय नोंदवा. चला ध्रुव, साध्रुव. ओके. यांच्या अंकांची बेरीज केली 6. 7चा घन 343. मग तसं 6 आणि 3 9चा घन 700 कोणी 1 पर्याय झाला. चला दुसरा बापू सांगा. 5 आणि 2 7. 7 गुणिले 49 343. 49 पट. बरं याची बेरीज येते 749 पट. ही एक झाला आपला गणनाचा. इथं बेरजेची 6 ते 9, 9ची 49 पट 441 आहे पर्याय. एक संबंध लगेच सापडतो वर्ग गणाचा, दुसरा संबंध लवकर सापडत नाही. तो संबंध बागराई संबंध आपण जोडायचा असतो. चला पुढे 4579 ला 1206. तर 4503 ला काय? बोला स्वामीनी. नव्वद 63, 4 20 20 140.
140 14 26 अंकाचा गुणाकार येतो. याचा गुणाकार 0. पर्याय क्रमांक 2 हे एक आलं. 2 पर्याय नोंदवा. दुसरं सांगा आपण. त्यांच्यातील फरक 3319 आहे. याच्यामध्ये वजाबाकी केली 3319. यातनं 3319 वजा केले तर किती येतंय? 1744. ओके चला पुढे 47 ते 49. म्हणजे असं पण असू शकतं बरं का बेरीज फरक बेरीज. पुढे आकृत्याच्या हा प्रश्न किती झाला? 34 35. 25 ला 600 26 29 ला किती? हा 25 चा वर्ग 625 वजा 25. हा n वर्ग वजा n. मग तसं 29 चा वर्ग 800 काय मध्ये 29 गेले 812. एकच पर्याय नोंदवायला. ओके चला 10 ला 15 4 प्रश्न बोला कन्हैया. 10 ची निमपट म्हणजे 10 ची दीडपट झाली. 4 ची दीडपट 6. एक पर्याय आला. 2 पर्याय नोंदवा. आणखी बोला. 10 ची निमपट 5. 10 ची दुप्पट 20 20 वजा 5 15. ओके 4 ची दुप्पट 8 वजा 2 केलं 6. एक आलं की दुसरं पाहिजे. हा बोल. 10 5 15 4 आणि 5 9. हा 10 मध्ये 5 मिळवले 15 आणि 4 मध्ये 5 मिळवले 9. अजून वेगळा बोला. 2 गुण होता. 2 दीड पट झाला. हा 3 चा वर्ग 9 अधिक 1 10. 4 चा वर्ग 16 वजा 1 15. 2 चा वर्ग 4 अधिक 0 4. 3 चा वर्ग 9 वजा 0 9. आणि सारखंच असला काही संबंध. वर्ग अधिक 1 वर्ग वजा 1 चालेल. मग इथं पण वर्ग अधिक 1 पाहिजे होतं. इथे जर 5 असतं तर तो संबंध जोडता आला असता. सर 10 आहे ना 10 ला वर्ग अधिक येते. हो. तर 15 ला वर्ग वजा येते. ओके मी 4 डायरेक्ट वर्ग आहे. मग बरेच कोणती वर्ग संख्या त्याच्यावर मध्ये एखाद्या दिवशी बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, काय प्रश्न त्यांनी म्हणलेला आहे. पहिल्याचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्याचा चौथ्याचा लावायचा आहे. मग जुळतो का तसा? हिथं मी मान्य करेल ना अधिक 1 वजा आहे. वर्ग अधिक 1 वर्ग वजा आहे. मग इथे वर्ग अधिक 1 वर्ग वजायला पाहिजे. चला पुढे 6723 ला 7362 तर 4532 ला प्रश्न चिन्ह. 37वा अंकांची आज्ञा बदल केली. 2 3 6 7 2 3 6 7 इथे 2 3 4 5 2 3 4 5 सगळ्यात आहेत का? मग आज्ञा बदल कशी केली? हे पहिल्यांदा घेतलेलं 7 3 लिहिला नंतर 6 2 7 3 लिहिला. मग तसा अगोदर लिहायला पाहिजे 5 2 4 5 2 4 अंकांची आज्ञा. तर अंक सारखे. चला पुढे 38 ते 41 पुढील संख्येचा क्रम. गटात एक पद चुकीचं आहे ते निवडा. 75 100 150 200 325 बोला. आपल्याला फरक काढायचा 25 25 आहे 50 म्हणजे इथं फरक जर 25 50 म्हणलं किती पाहिजे 75. मग इथं पुढे 100 75 केले तर 225 होतं. म्हणजे 200च्या जागेवर काय पाहिजे होतं 225. इथं वरती लिहून टाक 225 असं पाहिजे. म्हणजे आपल्याला नुसतं उत्तर नको आहे. त्या ठिकाणी काय यायला पाहिजे हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. चला पुढे 39 7348 3847 8743 7438 3478. प्रश्न क्रमांक 39. अहो अंक तेच आहे. काय बदल केला याच्यामध्ये? याच्यामध्ये 3 अगोदर घेतले नंतर 8 घेतला. मी मगाशी जसं पाहिलं 2 नंबर 4 नंबर पुन्हा 3 नंबर 1 नंबर 2 नंबर 4 नंबर 38 4 नंबर 1 नंबर घेतलं. मग तसं घेतलं 2 नंबर 4 नंबर नंतर 3 नंबर 1 नंबर तेच पुन्हा इथं तसं 2 नंबर
पाहिजे 2 नंबर 4 नंबर 73 48 पाहिजे. इथे 73 48 मग बरोबर जुळते का पहा. 73 48 इथं आपल्याला चुकीचं पद काढायचंय ना. 73 48 लिहिले तर मग बरोबर जुळतंय का. या की इथं 73 48 मग 2 नंबरचं घेतलं तर 2 नंबर 4 नंबर 38 74 यायला पाहिजे. तुम्ही चुकीचं इथे पहिल्यांदा काय केलं होतं. 2 नंबर 4 नंबर 3 नंबर 1 नंबर तर जुळलं. इथं जुळतं इथे पण ते इथनं पुढं जुळत नाही. काय दिलेलं होतं 39 होतं पर्याय करून 4 दिले. इथं जे जुळायला पाहिजे होतं ना इथे देताना 73 48 दिलं असतं. 73 48 घेतलं तर पुढलं मग ते जुळत नाही म्हटलं असतं. इथं 73 48 पाहिजे. इथं दुरुस्ती आपण करून घेऊ. 73 48 पेपर पेन गेले पेपर मध्ये दुरुस्ती करू. किती नंबरचा प्रश्न आहे. 39. तर तुम्ही प्रश्न पहा. इथं आपण दुरुस्ती केली 73 48 केल्याने तुम्हाला पण जुळत. पुढे 625 565 415 395 368 तर लहान लहान होत संख्या गेली म्हणजे काय केलं पाहिजे तिथं फरक काढला पाहिजे. तर जुळतंय का पहा. हा किती फरक आहे यातला. पाच तुम्ही काय जायचं 60 625 मधनं 60 गेले 565 मध्ये याचा अंकाचा गुणाकार 150 565 मध्ये 150 गेले 415 अंकाचा 5 × 5 = 20 वजा केले 395 बरोबर आहे. 395 मध्ये अंकाचा गुणाकार 45 3 135 यातले 135 वजा केले तर किती यायला पाहिजे 260. इथं 378 झाले किती यायला पाहिजे 260. त्यांनी काय केले 5 14 17 वजा केले त्याचा वाजा केली बेरीज. इथे सगळीकडे अंकांचा गुणाकार वजा केल्यानंतर बेरीज वजा केली. चला पुढे 37 5 ने विभाज्य संख्या. अरे इथं चुकीचं पद ओळखा सांगितलंय ना आपल्याला. होऊ शकेल. ओके ओके चला 37 43 47 61 71 हा बोला. 37 च्या नंतर 41 सोडली 43 नंतर 47 सोडली 53 च्या नंतर 59 सोडली 61 च्या नंतर 67 सोडली 71 एकाडे काय त्यामुळे इथं चुकीचं 47 त्या ठिकाणी पाहिजे 53. तर 42 च्या पुढील संख्येच्या मध्ये एक विशिष्ट क्रम आहे. तो ओळखून क्रमाने येणारी संख्या ओळखा. 1 2 3 6 9 14 19 प्रश्नचिन्ह तिथं काय येणार बोला. यातला फरक 1 आहे यातला फरक 1 आहे यातला फरक 3 आहे यातला फरक 3 हे 1 1 3 3 इथे परत 5 चा म्हणजे आपल्याला किती पाहिजे 7 19 7 26 पर्यायामध्ये आहे. बोला एकडे हा नाही 2 + 1 3 3 + 1 5 पाहिजे. नाही 6 + 9 14. या दोघांची बेरीज इथे दिली. हा 3 आणि 6 ची बेरीज 9 दिली. नाही 6 × 9 14 6 9 14 15 15 होती. हा सॉरी तर आलं दुसरं. हा त्यांच्यातील एकाचा फरक 2 चा एकाचा 3 चा. ते थोडस फरक नाही तो जुळत नाही व्यवस्थित. हे बघितलं आपलं 1 1 2 2 1 1 3 3 4 5 असं इथे दुप्पट दिले. यांची दुप्पट आली की 2 अधिक 1 3 3 ची तिप्पट येते. इथं
दुप्पट अधिक एक सर, तसं नाही. असं पण नाही जुळत. त्यांचा फरक ओके फरक घेतला तर यातला फरक 2 आहे, यातला फरक 6 आहे, यातला फरक 10 आहे. 2 6 10 मिळून 16. चौदाचा येणार आता. पुढे घेतलं कुठला येणार आहे 14? इथं यातला फरक 4 आहे, यातला फरक 8 आहे, 4 8 आणि 12चा फरक 26. ओके चला 367 336 306 277 लहान लहान होत गेले. बोला एवढा आहे. वजा 31 हा यातनं 31 गेले 336 336 मधनं 30 वजा केले, यातनं 29 वजा केले, यातला फरक 29 आहे का? हो 29 इथं फरक 28 यातनं 28 वजा केले तर काय? 400 249. चला 7364 7354 7343 7321 बोला. यातनं 10चा फरक आहे, 9चा फरक आहे, 11चा फरक आहे, 11चा आहे, 11चा इथे 12 म्हणजे आता किती फरक आहे? 13 वजा केले तर 7318. तर आताची 574 529 485 442 लहान लहान होते फरकच असणार आहे. 45चा फरक आहे, इथे 44चा फरक आहे, 43 इथे 43चा फरक आहे. म्हणजे आता किती जाईल आपल्याला? 400. चला 8 4 32 16 512 256. हा 8 चौक 32 8 चौक 32 16 आणि 32 लिहा की दाखवलं जरा. 8 गुणिले 4 बरोबर 32 भागिले 2 16 16 गुणिले 32 512 512 ची निप्पट 256. या दोघांचा गुणाकार या ठिकाणी पर्याय क्रमांक 1,31,000. चला पुढे 47 यावरचा 47 आणि सोपा पेपर आहे. पुढील आकृतीच्या मांडणीत क्रमबद्धता आहे, ते ओळखून क्रमाने येणारी आकृती ओळखा. काय झालं की आकृती घड्याळाच्या दिशेने फिरते, किती अंशात? 90. मग या ठिकाणी इथे 90 अंशात गेली, उभं होता आडवं झालं, पुन्हा हे उभं झालं म्हणजे आडवं होणार. आणि घड्याळाच्या दिशेने आपल्याला पाहिलं तर आडवं गोल चोच, आडवं गोल चोच, आडवं गोल चोच, आडवं गोल चोच. घड्याळाच्या दिशेने येणारे पर्याय क्रमांक 4. हे बघण्याचा क्रम लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने क्रम बघतो तेव्हा ते लक्षात ठेवा. तर 48वा प्रश्न काय झालं? पहिल्या दुसऱ्या याच्यामध्ये चौकोन बाहेरचे आहे, त्रिकोण चौकोन पंचकोन षटकोन. म्हणजे बाहेर आतमध्ये षटकोन येणार, त्याच्यावर दुसरा आणि चौथा पर्याय करतो. आतमध्ये चौकोन चौकोन त्रिकोण. तर काय होऊ शकतं तिथं? मी तर रेषा म्हटल्या पहिलं 4 3 7 रेषा आहेत, 4 4 8 रेषा. इथे 5 3 8 रेषा आहेत, 9 रेषा यायला पाहिजे. 9 रेषा म्हणलं तर त्याच्यावर पर्याय नाही गेला. दिसते का उत्तर आहे? इथे चौकोन दिला असताना तर मग आपण हे चौकोन म्हणला सर बाहेरच्या पद्धतीने 3 4 5 6 षटकोन येणार आहे. ओके, त्याच्यावर आपण षटकोन काढला ना, त्याच्यावर आपण दुसरा आणि चौथा पर्याय कट केला. आता याच्यात एखाद्या 3 आकृती म्हणून तो पर्याय कट. पर्याय पद्धत तुमची जास्त होती, पण इथं दाखवताना काय दाखवलं? हात चौकोन चौकोन, इथं पण काय दाखवायचं? संपला असता प्रश्न. कशाला संदिग्धता निर्माण होते?
जर तुम्हाला रेषा जुळवायचं असलं बा इथं 7 रेषा आहे, इथे 8 आहे, इथं किती पाहिजे त्या 9, इथे 10 रेषावरती पण जुळलं असतं. इथे चौकोन दाखवला असता तर प्रश्न मिटला असता. हे जरा पेन तो इथे चौकोन कशासाठी कन्फ्युजन ठेवायचं आहे. तर 49वा प्रश्न पहा. 49 पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय होतं वरच्या रेषेत पहा. वरची रेषा थोडी शिकण्याची 4 भाग केली तर त्यातला एक भाग सरशी मध्ये आहे, म्हणजे ती रेषा अजून मिळते येणार कोपऱ्यात नाही जाणार, थोडीशी कोपरा सोडली. याच्यावर कोणता पर्याय कट होणार आहे. पहिला कट होईल, तिसरा कट होईल, चौथा पण कट होईल, उत्तर 2 येणार. खालच्या रेषेनं बघितली तर ही पण याचे 4 भाग केले तर त्यातल्या पाव भागावरती आले, पुन्हा निम्म्या भागावर गेली, इकडे पाव भागावरती पाहिजे. तर पर्याय क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत गजानन वरती गजानन हा शब्द जमतोय. गजानन हा शब्द 3 4 2 3 असा लिहितात. भजन हा शब्द 4 3 5 असा लिहितात. तर भगत हा शब्द कसा लिहितात. आता इथं कॉमन 2 इकडे न आहे, न इथं 2 वेळा न आल्या 2 वेळा कोणता आहे 3 आहे. न ला 1 3 यात पण 3 आहे. अजून कोणता आलेला आहे पहिला आपण पाहिला ज दोन्हीकडे कॉमन. ते ल 2 वेळा आला तर 2 वेळा 3 आला तर ल ला 3 घेतला. तर ज एक कॉमन आहे, कॉमन 4 आहे. बस तेवढं आले तर पुरेसं झालं आपल्याला. मग आपल्याला ब एक राहिला, ब ला कोणता राहिला 5, ग याचा ग राहिला तो काय 2 5 2 आणि त ला याच्यात कुठेच नाही वेगळा पाहिजे. 5 2 आणि वेगळा कोणता पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 2. 5 2 3 घेऊन चालणार नाही, 5 2 4 घेऊन चालणार नाही. आलेला शब्द नवीन पाहिजे, तर 6 नवीन आहे. एका सांकेतिक भाषेत मॅट हा शब्द NDU असा लिहितात, कॅट हा शब्द DBU असा लिहितात. तर स्पोर्ट हा शब्द कसा लिहितात. काय इथे समजा आणखी एका सांकेतिक भाषेत रातराणी हा शब्द तारणारी असा लिहितात. तर त्या भाषेत विषयाचा शब्द कसा लिहितात. आता काय केलं इथे बघा बरोबर. तारणारी पहिला अक्षर काढलं ते शेवटला टाकलं, तर इथे याला काना होता, इथला काना. काना मात्र वेरांटी होती तिथं ठेवली, फक्त अक्षर उचललं. पहिला अक्षर उचललं शेवटला टाकलं, शेवटच्या मग वेरांटी होती म्हणून वेरांटी. ओके, तशा पद्धतीनं इथं विषाचं पहिला अक्षर उचलून शेवटला टाकायचं. विषा अक्षर पहिला नाही, विषयाला पहिली वेळ शी चौकडं तर दुसरा अक्षर इथे येणार च, त्याला काना, चला काना शी चा झालं. एका सांकेतिक भाषेत गरल हा शब्द 7 9 1 8 1 2 असा लिहिला. तर बॉय हा शब्द कसा नाही काय जी चालू करणार 7 एक आपल्याला याचा अर्थ शोधून काढायचा आहे. काय इथे घे लक्षात घे. इथे काय म्हणले चौकोन म्हणजे गुणिले 5, 3 गुणिले 5 15. आता इथं 7 त्रिकोण 20 केलं 13 म्हणजे ते कोणाचा अर्थ काय होणार आहे आधी 13. 25 3 10
वजा 15च घ्या. दुसरं काय घेतलं तरी येत नाही का? मी याचा अर्थ ते समजून घेतल्यानंतर मग 4 चौकट त्रिकोण. 4 चौकट म्हणजे काय? गुणिले 5. त्रिकोण म्हणजे काय? अधिक 4 गुणिले 5 अधिक 13. अगोदर गुणाकार 4 20 अधिक 13 पर्याय क्रमांक 1. 40 त्रिकोण टिंब. त्रिकोण म्हणजे काय? अधिक 13. टिंब म्हणजे काय? वजा 15. 40 अधिक 13 वजा 15 38. पर्याय क्रमांक 4. चला पुढे चप्पल. नरम हा शब्द आहे. एका सांकेतिक भाषेत अंकांचा वापर करून पुढीलप्रमाणे लिहितात. आता शब्द व अंक याचा क्रम समान नाही. तर पुढील प्रश्नाची उत्तरे सोडवा. मदर 234 कदर 754 कडक 155 हे अक्षर. मग पहिल्या दोघांना काय काय? आता इथं बघ कडक 2 वेळा क आलाय आणि 2 वेळा 5 5 कला 5 येणार. आता पहिल्या असं पण पहिल्यांदा ते कट करायचं. असं डबल कोणता आला असेल कला 5 येणार लिहून टाकतील कला 5. आता पहिल्या दोघांमध्ये कॉमन काय आहे का? द कॉमन. द ला काय येतंय? 4. द ला 4 या. आता कोणता कॉमन राहिला का? द एकटाच राहिला. ड ला 1 इथे एकटा बदल राहिला 6. आता इथं मुळाला 2 किंवा 3 असेल किंवा न ला 2 3 असेल. आपण नरम तिथं पर्यायकडे वापरायचं. न ला काय 2 किंवा 3 असतात. र ला 7 आहे आणि म ला म्हणजे एकदा 2 3 7 येणार. या न ला 2 3 आहे का म ला 2 3 माहित नाही. याला 2 असेल तर याला 3 असतात. याला 3 असेल तर याला 2 असणार. 2 3 येतात. काय येणार आहे? 7. 2 3 7 चा पर्याय कोणता आहे? फक्त पर्याय क्रमांक 3. 2 3 7. 3 7 2 असेल तर 2 3 7 असेल. 523 या संख्येने भाषेत कोणता शब्द केला जाईल? 5 ने कोणता आहे? क. 2 ने कोणता आहे? आता इथं आपल्याला 2 ने काय आला होता? न आला. इथं काय झाला? क न. 7 ने कोणता आहे? र. क न र. इथे आपल्याला वेगळा मर. इथं क र. इथे क र तर क फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. जो 5 ला क आला तो फक्त पर्याय त्या क वरनं बघितलं तर दुसरा तिसरा चौथा पर्याय कट. काटावर या संख्येची भाषेत दमन हा शब्द लिहिल्यास त्यामध्ये अंकांची बेरीज किती? दमन द ला 4 म ला 2 3. आता इथं आपल्याला माहिती इथे नरम मध्ये काय आला हो? 3 आला. ओके. न मधला 3 आले. ओके. मी ते परीक्षेला इथं कन्फ्युजन झालं. ओके चला मग तशा पद्धतीने म ला काय आला? म ला 2 आणि न ला इथे 3 आला. याची बेरीज केली तर मला इथं आपल्याला 2 3 चं कन्फ्युजन होतं. तसं जर राहिलं असतं तर 2 आणि 3 यायला होते इथं. फक्त त्या 2 5 मध्ये द ची किंमत 4 मिळवायची. उत्तर 9. चला पुढे 59. अशा प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून घेतला आहे. महाशब्द महासत्ता हा शब्द हमता असा लिहिला. सुधाकर हा शब्द कसा लिहिला? काय केलं इथं? दुसरं पहिल्यांदा घेतलं पहिला तिथं टाकलं. या दोघांच्यात बदल केले हा मग या दोघांच्यात बदल केला. तशा पद्धतीने याच्या दोघांत बदल केला. 10 सूर याच्यावर रक 10 सूर रक पर्याय क्रमांक 3. 10 सूर पहिला बी तोच दिलाय. तिसराही तोच दिलाय. 3 सांगितलंय. 3 सांगितलंय का?
इथं काय तर बदल करू आपण पहिल्या पर्यायाला. काय बदल केला? 10 सूत्र हो. हा का करू वेगळं पेन घे. कितवा प्रश्न होता? 1960 1960. पहिला पर्याय 10 सूत्र. पुढे 60 ते 65 पहिल्या व दुसऱ्या शब्दात जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये हे दिलेलं असतं की त्याचा संबंध तसा जोडला पाहिजे. आता प्रश्नाची जाती काय? बी सी ला ए जी तर के एम ला काय? का बरं बी सी नंबर द्या. 2 3 5 5 7 11 13 आणि काय 2 3 5 7 8 13 17 आपले 61 जे एच एफ ला पी आर टी पहिली सी ए ला प्रश्नाची नंबर द्या. जेचा 10 8 6 16 18 20 इथे उतरता क्रम गेला इकडे चढता क्रम गेला. त्यात संबंध काय? हिचा 5 3 1 उतरता पण इथं 10चा 16 का घेतला? हा हा शेवटचा समान क्रमांक हे 10 आणि 16 26 जेच्या विरुद्ध पी आहे, एफच्या विरुद्ध आर आहे, एफच्या विरुद्ध टी आहे. मग कसा ईच्या विरुद्ध 21 नंबर यू, सीच्या विरुद्ध 23 नंबर डब्ल्यू आणि एच्या विरुद्ध 25 नंबर वाय. तर आपले बी डी एफ ला एफ जे एन एम ओ क्यू ला प्रश्नाची बी डी एफ नंबर द्या 2 4 6 8 10 12 13 15 17 2 चा 8 घेतला, 4 चा 10 घेतला, 6 चा 12 घेतला. म्हणजे यातला फरक 6 चा 6 च्या फरकाने 13 6 19 15 6 21 15 6 23 19 21 23 आहे. 19 21 23 चा एस यू डब्ल्यू पर्याय क्रमांक 4. परत 63 प्रश्न 13,211 ला 64 तर 54,326 ला प्रश्नचिन्ह. बोला आश्रम बोल. 13,211 ची बेरीज केली तर 8 येईल. ओके या सगळ्या अंकांची बेरीज केली तर 8 येते आणि 8 चा वर्ग 64. या सगळ्या अंकांची बेरीज 9 3 12 9 14 6 20 20 चा वर्ग 400 तर पर्याय क्रमांक 3. चला 64 चा 24,816 ला 3,61,924 4,81,632 ला किती? बोला. 24 ओके याचे गट केले की दीडपट. 24 ची दीडपट 36, 8 ची दीडपट 12, 16 ची दीडपट 24 तसं 48 ची दीडपट 72, 16 ची दीडपट 24, 32 ची दीडपट 48, 72 24 48 दीड. बरं 65, 27 ला 81 तर 64 ला प्रश्नचिन्ह. बोला. 2 7 9 9चा वर्ग 81 6 4 10 10चा वर्ग 100. अंकांची बेरीज 97 अंकांची बेरीज 9 चा वर्ग याची बेरीज 10 10 चा वर्ग. हा बोला. 3 चा 27 3 त्रिक 9 चा वर्ग 81 ज्याचा बर हा 4 चा 3 64 4 त्रिक 12 चा वर्ग 146. 4 3 12 का इथे तर कुठे 3 इथे केले काय केलं? 3 चा 3 गुणिले 3 1 9 3 चा वर्ग 9 3 गुणिले 3 3 3 चा गुणा 3
3 3 9 9चा वर्ग म्हणून 81 हे 3चा घन 27 आहे म्हणजे 27चा घन म्हणून 3 येते 3ची तिप्पट 9 9चा वर्ग 41 4चा घन 64 4ची तिप्पट 12 आणि 12चा वर्ग 144 हे पण योग्य आहे काय चुकीचं नाही ओके बरोबर तो पर्याय नोंदवा करायला पाहिजे 3 आणि 4 टाकायला पाहिजे करून दुरुस्ती किती नंबरचा प्रश्न आहे 66 आहे ना दोन पर्याय तीन आणि 4 चला 66 प्रश्न 66 मधील चिन्ह व आकृत्या यांच्या मांडणीमध्ये एक विशिष्ट क्रम आहे यातल्या मला संबंधाने प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पद मिळवणार हा बोला किती का गट होतोय एक एक गट केला तर 4 चला 4चा गट करा करत होता तुमच्या हातात येस केलाय केलाय का त्याला ते उशिरा येतं काय म्हणलं इथं 3x 1 इथं x हो इथे x ले काही बघू आपण जुळत काही इथे x इथे x सगळे x x x पर्याय क्रमांक 2 66चा पर्याय क्रमांक 2 दिलाय का दिला आता आपण ठीक आहे आता जरा एक कट कर दोघांचा गट कर इथे दोघांचा गट कर बघू जुळतंय का जुळलं तर ठीक आहे नाही जुळलं तर काय करायला वाजली पुंगी तर वाजली नाही पुंगी वाजली तर मोडून खाल्ली गाजराची पुंगी 2 3चा थांब दोन जागेत केला x o x o x x o x x o x असं बरोबर आहे पण इथं काय होतं पाहिजे x o x पुन्हा इथं काय आलं पाहिजे x o हा झाला o x पुन्हा मग इथे आला मग मला असं बघायचं होतं की 2चा 3चा 4चा 5चा कर बरं तुला बघायला काय आलं ते आपल्याला 2चा 3चा 4चा 5चा शेवट राहू सोडून जुळते का बघायला काय असतं ते 5चा एक सोबत पहिलं डबल घेतलं पहिलं ट्रिपल घेतलं पहिलं 4 वेळा घेतलं ओ ओ एकदा x o दोनदा x o तीनदा x o चारदा x o o o o पुढे 67 बघायला काय संबंध जोडायचा आपल्याला जुळायचं जुळे चला चौकोन 4 चौकोन 4 चौकोन त्रिकोण जुळते का रे चौकोन 4 त्रिकोण 4 गणती चला 4 ची गणती काय होते 3 त्रिकोण येतो 3 त्रिकोण येतो म्हणजे तर त्रिकोण येतो इथं पण आहे खाली दिले खाली गणती नाही तू बसेला तिथं मग इथे टाकणार आहे काय होतं 3 त्रिकोण येतो 3 त्रिकोण येतो इथं त्रिकोण येईल आणि इथे 2 त्रिकोण येईल 2 त्रिकोण पर्याय क्रमांक 4 तसं तुम्ही दिलेला 4 दिले चौकोन 4 चौकोन 4 चौकोन नाही बरं रामाविनज या अक्षराने काय अनुसूचित पद झाला होता आता बरं चला 4 गट करा गटात 20 अक्षरांची काय चौकोन 3 त्रिकोण 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 इथं काय आला चौकोन आला
इथे चौकोनाला गोल, चौकोन चौकोन गोल चौकोन, चौकोन चौकोन गोल चौकोन, पर्याय मग एक आणि सूत्र एक दिले का? ओके. राम आणि न ज अक्षर शब्दाची मधली अक्षर विराजमान, विराजमान मधलं अक्षर ज आहे. फक्त पहिल्या व दुसऱ्या शब्दात जसं संबंध आहे तसं संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. तो ओळखा. प्रश्न चिन्हाचं योग्य पद निवडा. पुरुष न, बेकडी म्हणजे समानार्थी शब्द, समानार्थी शब्द. बेकडीला बेकडी बरोबर. पुढे वर्षा रक्षाबंधन, वसंत म्हणजे वर्षा ऋतूमध्ये रक्षाबंधन आहे. वसंत ऋतूमध्ये येणारा सण आहे गुढीपाडवा. गणेश भाद्रामध्ये भाद्रपद. दिवाळी कार्तिक महिन्यामध्ये अश्विन अमावस्येला म्हणजे कार्तिक प्रतिपदेला दिवाळी. दसरा अश्विन मध्ये त्याला ऋतू कोणते ते बघितले पाहिजे. ऋतू हे लिहून द्यायला आठवण करायला मला शनिवारी ऋतू आणि सण कोणते. उत्तर प्रदेश लखनौ. मला वाटते तुम्हाला त्या पाठांतराच्या याच्यामध्ये होते ना ऋतू आणि सण. एक गोल असा आहे आपल्याला. उत्तर प्रदेश लखनौ. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ. राजस्थानची राजधानी राजधानी. एका सांकेतिक भाषेत मूग यन असं लिहितात. सण हा शब्द यन असं लिहितात. त्या भाषेत सनफ्लावर हा शब्द कसा लिहिला. यम आणि यल तसाच आहे. कोला काय केला यू केला. यूला काय केला ओ केला. तर यूला काय करा ओ करा. यूला काय करा यू करा. एस ओ एन एफ एन यू डब्ल्यू ई आर. तर हे मला ए. चला सधन 500 वानवा 88 धनवान कसा लिहा. तिला अक्षराचा क्रम सारखा दिसला 8 8 आहे. आणि न 9 नंबर इथं न आला म्हणजे न आला म्हणजे अक्षराचा क्रम सारखा आहे. ला काय आला 6, न ला 9, वाला 8, 6 9 8 9 6 8 9 6 8 9 6 9 8 9. पहिला पर्याय पंच्याहत्तरचा 7 अधिक 4 बरोबर 28, 5 अधिक 3 बरोबर 15, 8 अधिक 2 बरोबर कितवीचा पेपर आहे हा. कितवीचा पेपर असा असतो का बोले 7 5 5 अधिक 15. ओके धन्यवाद मित्रांनो. भेटून त्याच्या पुढील भागामध्ये धन्यवाद.